दक्ष पोलीस न्यूज, पहिले खाकी मग बाकी। निफाड तालुक्यातील मौजे सुकेने परिसरातून एक धक्कादायक बातमी समोर येते। पॉलिसच्या नावाखाली एका वयोवृद्ध महिलेची आज दुपारी फसवणूक करून बामट्यांनी दागिने लांपस केलेत। भरदिवसा घडलेल्या या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली। नागरिकांमध्येही भीतीचं सावट निर्माण झालंय। तांब्याची भांडी चकचकीत करून देतो असं म्हणत हे बामटे दारात येतात आणि क्षणात कष्टाची कमाई घेऊन पसार होतात। असाच काहीसा प्रकार मौजे सुकेने इथं घडलाय। आज दुपारच्या सुमारास दोन अनोळखी व्यक्ती वयोवृद्ध महिलेच्या घरी आले। भांडी पॉलिश करून देण्याचं आमिष दाखवून त्यांनी आधी त्या महिलेचा विश्वास संपादित केला। घरात वयोवृद्ध महिला एकटीच असल्याचा फायदा या भामट्यांनी घेतला। तुमचे दागिनेही जुने झाले, ते पॉलिश करून देतो असं सांगून त्यांनी हात चालाकी केली। दागिने हातात येताच काही करण्याच्या आत हे चोरटे तिथून पसार झाले। वृद्ध महिलेला आपली फसवणूक झाल्याचं लक्षात आलं तेव्हा खूप उशीर झाला होता। याविषयी वयोवृद्ध आजींनी घडलेला प्रसंग सांगितला। काय झालं, मी त्या तिथं बसले होते आंब्याच्या झाडाखाली एकटीच। तर ते पहिल्यांदा इकडे गेले यांच्या घरी, तिथून वापस आले तरी मी बसलेच होते। तर त्यांनी पावडर मला दाखवली, पावडर मी तशीच ठेवली। तर काय झालं, त्यांनी हा तांब्या घासला आणि मी एक देव आणला त्याच्याकडे। म्हणले देव हा खंडेराव आहे बरं का, म्हटलं काय होईल बरं का याला, तू विचार कर म्हणले, तांब्या घसितो खरं पण। तो देव घासला आणि मी माझ्या पिशवीत टाकला देव, आणि ते तांब्यात त्यांनी घसलं आणि हळदीची पावडर टाकली म्हणून याच्यात ठेवलं। मला वाटतं याच्यातच आहे का काय। आणि मी काहीतरी घरात आणायला गेले तर ते बसलेच इथं, ते काही गेले नाही। आणि म्हण आजी 25 रुपयाला आम्ही पावडर देतो। तर म्हणले मला तुझा नंबर दे। तर म्हण आम्ही नंबर देते नाही म्हणले, मग तुम्ही कंपनीमध्ये ही पावडर कशी काय वापरते? मग दुसऱ्याला आलो का, मग 25 रुपयाला ही पुडी आम्ही तुला देऊ म्हणे, एवढे ते बोलले मला। आणि पाण्याची बाटली घेतली, त्याला पाणी पाजलं इथं मी। काय दागिने काय गेले तुमचे? दागिना हे बघ, गळ्यातली पोत गेली आणि कान ही बनवटी पोत आहे। तर आणि कानातले 4 ग्रामचे गेले सोन्याचे। पॉलिश करायला आले होते का? पॉलिश केली तर त्यांनी त्या सोन्याची पॉलिश केली आणि त्या कानातल्या याची पॉलिश केली। किती लोक होते आजी? 2 जण। अशी पॅन्ट वाला आहे आणि कपाळाला टिकला आहे त्याच्या। किती वाजता घडले? आता 1:30 वाजताची गोष्ट आहे। या घटनेनंतर परिसरात संतापाची लाट उसळली असून पोलीस या भामट्यांचा शोध घेत आहेत। पण प्रश्न उरतो तो सुरक्षिततेचा। पॉलिसच्या नावाखाली होणाऱ्या या फसवणुकीच्या घटना आता रोजच्याच झाल्या आहेत। त्यामुळे अनोळखी व्यक्तींवर विश्वास ठेवताना 10 वेळा विचार करा, अन्यथा क्षणात विश्वास आणि त्याच क्षणात मोठं नुकसान होऊ शकतं। न्यूज ब्युरो, दक्ष पोलीस न्यूज, निफाड।